नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बायोलॉजीचं प्रॅक्टिकल नंबर 3 स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमाटा ऑन अप्पर अँड लोअर सर्फेसेस ऑफ लीफ. एम दिलेला आहे टू स्टडी स्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमाटा इन अप्पर अँड लोअर एपिडर्मिस ऑफ लीफ. यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत. फ्रेश लीफ ऑफ बिटेल, इट मीन्स डायकॉट प्लांट अँड ग्रास ऑर मेज, मोनोकॉट लीफ, ग्रास लाईड्स, कवर स्लिप्स, वॉच ग्लास, ब्लेड्स, ग्लिसरीन एक्सेट्रा. यानंतर प्रिन्सिपल दिलेले आहेत. यानंतर आपल्याला फिगर देखील दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट फिगर ही डायकॉट प्लांटची आहे आणि यानंतर सेकंड फिगर जी दिलेली आहे ती मोनोकॉट प्लांटची आहे. त्यानंतर प्रोसिजर फॉलो करून तुम्ही हे एक्सपेरिमेंट रन करू शकता. त्यानंतर ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. यानंतर आपल्याला इन्फरन्सेस राईट करायचे आहेत. ते तुम्ही अशा पद्धतीने राईट करू शकता. यानंतर खाली काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ लीफ यू विल यूज टू स्टडी कंपॅरेटिव्ह रेट्स ऑफ ट्रान्सपिरेशन, वाय. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर स्टोमाटा. यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ स्टोमाटा. यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज ग्युटेशन. यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, विच स्ट्रक्चर आर नोन ॲज वॉटर स्टोमाटा अँड व्हेअर आर दे लोकेटेड. आणि सिक्स्थ क्वेश्चन आहे, व्हाय इज दॅट देअर इज डिफरन्शियल नंबर ऑफ स्टोमाटा ऑन द लीफ सर्फेसेस इन बिटेल लीफ. तर अशा पद्धतीने तुम्ही याचे ॲन्सर्स राईट करू शकता. यानंतर आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टोमाटा ओपन ड्यू टू. याचा ॲन्सर आहे बी, इन्फ्लक्स ऑफ potassium ions. Second question, loss of water in the early morning from tips of leaves is called. A option is correct, guttation. Third question, maximum water loss occurs through. A option is correct, stomata. Fourth question, in a free floating hydrophyte, stomata are. B option is correct, present on the upper surface. Fifth question, which of the following is not an isobilateral leaf. D option is correct, mango. Sixth question, the leaf showing stomata on both the surface is known as. Correct option is D, amphistomatic leaf. डायकॉट प्लांटची आहे ती तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता. स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटल ॲपरेटस डायकॉट. यानंतर आणखीन एक फिगर आहे, स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटल ॲपरेटस मोनोकॉट प्लांटची डायग्राम. अशा प्रकारे मित्रांनो प्रॅक्टिकल नंबर 3 चे आन्सर्स होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.